हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे. येस, मी आज आहे पुण्यात अँड आय एम गोना रिलिव्ह ऑल दोज moments, all those places, all the food that I used to eat 10 years ago when I used to live in Pune. I have my friend with me who was my college mate. She's waiting for me downstairs. There she is. Hello. Hello. Say hi to the viewers. Hi. शी इज मानसी. ती माझ्यासोबत पुण्यात होती. आम्ही जेव्हा ज्युनियर कॉलेजला होतो. माय फर्स्ट फ्रेंड ॲट द कॉलेज. ठीक आहे. So yes, you're here. She's got After me. 1.5 years of your marriage. She has got me flowers and हे माझ्या लग्नाच्या वरमालाचं रेझिन आहे. रेझिनच ना? Yes. आय शो यू द हॅशटॅग काय प्री गॉट हर विश फुलफिल्ड. येस. थँक्यू. शी हॅज गॉट मी अळूवडी. थँक्यू. पण तू मागितल्यावर आणली आहे. मागितल्यावर इंग्रजीचं अळूवडीसाठी पान तर अच्छा, हां बरोबर. बट I always have forgot that, but she bought it. पुण्याची अळूवडी मस्त. हे मी आधी खाल्लेली जेव्हा मी मानसीच्या घरी गेली होती. सेम टेस्ट. काकूंनी सकाळी सकाळी उठून माझ्यासाठी ती अळूवडी बनवण्यासाठी धन्यवाद काकू. थँक्यू. हॉस्टेलच्या समोरच इकडे कॉलेज आहे माझं, पण त्याच्या आधी कॉफी. कॉफी आमचा गो टू फूड, गो टू ड्रिंक, एव्हरीथिंग. वी यूज्ड टू हॅव कॉफी इन द मॉर्निंग, आफ्टरनून, आफ्टर कॉलेज, आफ्टर प्रॅक्टिकल्स, इव्हनिंग. एक्साइटमेंट लीड्स टू द फेल्युअर ऑफ एक्सपेक्टेशन. आमचं कॉफी शॉप बंद आहे. आता आपण कॉलेजात जाऊया पहिले, है ना? चलो. आणि हेच सगळं शूट करत असताना माझ्या फोनचा स्टोरेज फुल झाला. खूप वेळ तिथे बसून स्टोरेज क्लिअर करून मग आम्ही पुन्हा व्लॉगला सुरुवात केली. कॉफी शॉप. आम्ही अर्धी कॉफी संपवली पण त्यासोबत फ्रेंच फ्राईज, कॉफी आणि अळूवडी. पेट पूजा झाल्यावर आम्ही आता जाणार आहे कुठल्या गणपती. हत्ती गणपती, राजाराम गणपती, केसरीवाडा, शुंग गणपती आणि म्हणजे केसरीवाडा मानाच्या गणपतीमधून आहे. तर गणपतीला जाऊ आपण आणि दगडू. मानसी मला घेऊन जाणार आहे सगळे गणपती दर्शनला, बिकॉज आय हॅव नो नॉलेज आणि नो पेशन्स टू ट्रॅव्हल अँड वॉक इन द पेट एरिया. ती मला घेऊन जाणार आहे आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पुणे गणपती दर्शनाची सुरुवात आम्ही केली कसबा पेठ येथील त्रिशुंड गणपतीने. आजपर्यंत मी खूप मंदिर बघितले, पण हे मंदिर मला एवढं फॅसिनेट केलं आहे ना. मानसी, थँक्यू फॉर टेकिंग मी हिअर. तू सांगणार? इकडे ये. मंदिराचं पहिलंच अट्रॅक्शन हे आहे की मंदिरात जी मूर्ती आहे ती एक तोंडी, 3 सोंड आणि 6 हात असलेली मूर्ती आहे. गणपतीची जी राईट सोंड आहे ती मोदक पात्राला स्पर्श करते, दुसरी सोंड उंदरावर आहे आणि तिसरी सोंड जी आहे ती त्यांच्या मांडीवर बसलेल्या शक्तीदेवीच्या हनुवटीला टच करते. मी मूर्तीची मूर्ती ही एकमेव आहे की जिला 3 सोंडी आहेत. येस. आणि हे मंदिर ॲक्च्युली आधी शिव मंदिर होतं, त्यात कालांतराने तिथं आता गणेश मूर्तीची स्थापना झाली आहे. आणि अजून काय, मंदिराच्या खाली जायला भुयारी मार्ग आहे जो वर्षभरातून फक्त एकदाच भक्तांसाठी उघडला जातो, तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि तिथे समाधी आहे कोणाची? महंत गोसावी. ओके, महंत ज्यांनी गणपतीची स्थापना केली त्यांची समाधी आहे. आणि तिथे इथले जे गुरुजी आम्ही त्यांना भेटलो ते इकडे रोज त्याची जाऊन खाली पूजा वगैरे करत असतात. फक्त भक्तांना ते वर्षातून एकदाच ओपन होतं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे मस्ट विजिट. मला इथून आवाज येतोय, काका मला वाचवा.
मित्रासारखा दिसतोय. तुझ्यासारखाच दिसत होता. हा एक मंडळ आहे आणि इथला देखावा काय सुंदर बनवला आहे बघा. मला वाटतं हे टीनवर त्यांनी POPने हे साचा टाईप, बट इट इज सो नाईस. फिरता फिरता कधी संध्याकाळ झाली कळालंच नाही. या सगळ्या रस्त्यांवर एवढ्या माणसांच्या वर्दळमध्ये चालत चालत फिरणं इट वॉज चॅलेंजिंग. मी म्हटलं होतं ना, पेठांमध्ये फिरणं सोपं नाही आहे.